तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यात वाढ होऊ शकते आणि याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सध्या सुरू केले जात आहे। तर दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, चिंचवड आणि रावेत या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर प्रशासनाकडून या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची सोय शहरातील विविध शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेने जे संपर्क क्रमांक देखील जारी केलेत त्यावर फोन केल्यास तात्काळ बाधितांना मदत मिळेल असं यावेळेस सांगितलं जात आहे। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि महानगरपालिकेसोबत समन्वय राखा, महानगरपालिकेला सहकार्य करा असं आवाहन देखील पालिकेकडून केलं जात आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आता खबरदारी घेतली जाते। पवना, मुळा तसेच इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। काही लोकांच्या घरात पाणी घुसण्यासही सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता एनडीआरएफ असेल तसेच स्थानिक प्रशासन असेल सगळ्यांकडूनच सतर्कता बाळगली जाते आहे। तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता पालिकेकडून चांगली खबरदारीही घेतली जाते। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं कामही सुरू आहे। तर दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, चिंचवड आणि रावेत या परिसरात राहणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जाते। प्रशासनाकडून या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची सोय ही शहरातील विविध शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेने जे संपर्क क्रमांक देखील जारी केले त्यावर फोन केल्यास तात्काळ बाधितांना मदत मिळेल। दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन हे महानगरपालिकेच्या वतीने केलं जात आहे। तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील करण्यात आलं होतं। राज्यभरातच अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला जातोय। मात्र पुण्यात मागच्या वेळेस जी भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पालिकेकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। या संदर्भात थेट जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय खरं तर आज देखील पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे। सध्याचे पुण्यातले अपडेट्स द्याल? नक्कीच वर्षा, जसं आपण बघू शकतो की कालपासून मुसळधार पावसाने पुणे शहरात विश्रांती घेतलेली नाहीये आणि त्यामुळे पुणे धरण क्षेत्र साखळीतील धरणातून सातत्याने विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे बरेचसे जे पुण्यातील परिसर आहेत तिकडे पाणी साचतंय। आणि आता आपण जसं बघू शकतो आपण येरवड्याच्या शांतीनगरमध्ये आहे। काल इकडनं जवळपास 500 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, कारण जे नदीकाठला लागून एक झोपडपट्टी आहे तिकडे पाणी शिरण्याचे 100% चान्सेस आहेत आणि त्याचमुळे पुणे अग्निशमन दल हे कालपासून इथे कार्यरत आहे। आपण आता इकडे बघू शकतो की SP जाधव जे काल संध्याकाळपासून इकडे कार्यरत आहेत। आपण नक्की परिस्थिती जाणून घेऊ त्यांच्याकडनं। सर, नक्की कालपासून काय परिस्थिती? काल संध्याकाळी 8 वाजता आम्ही येरवड्याला कॉल आला कंट्रोलवरनं की आपली गाडी शांतीनगर टँक रोड या ठिकाणी सोडा। तर त्या ठिकाणी आम्ही फायर गाडी सोडली व PMRDची सुद्धा बोट बीट घेऊन त्यांची टीम या ठिकाणी आली। अजूनपर्यंत आम्ही इथंच आहे। पाण्याची पातळी वाढली तर नागरिकांना आम्ही आव्हान केलं की तुम्हाला इथे शाळेत व्यवस्था केलेली आहे, तर शाळेत तुम्ही राहण्याची व्यवस्था केलेली, जेवण व्यवस्थित आहे, तर तुम्ही तिथे स्थलांतरित व्हा। नक्की किती वेळ लागेल ही सगळी परिस्थिती आणि पाणी ओसरण्यासाठी आणि परत त्या लोकांना त्यांच्या घरी कधी येता येईल? पाण्याची पातळी आज तर रेड अलर्ट सांगितल्यामुळं आजची तर परिस्थिती फार अवघड आहे। पाणी रात्री 2 वाजता 2 फुटांनी वाढलेलं आहे। नक्कीच वर्षा, आपण जसं बघू शकतो की सध्या परिस्थिती खूप बिकट आहे आणि नाजूक म्हणली तरी चालेल, कारण पुण्यात हा पाऊस थांबलेला नाही आहे आणि आपण जसं बघू शकतो की येरवड्याच्या शांतीनगरमध्ये पाणी कधीही शिरू शकतं। 1 ते 1.5 फूट फक्त एवढंच अंतर राहिलेलं आहे आणि तिकडे जवळपास शहरातले सगळेच चेंबर असल्यामुळे जर त्या चेंबरला पाणी लागलं तर कधीही पूर सदृश परिस्थिती ते निर्माण होऊ शकते। वर्षा, निश्चितच रेवती, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।